नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत. कल्पना आणि प्रतापराव अर्जुन आणि सायलीला रूममध्ये बोलावतात आणि तुम्ही एकमेकाला वेळ देतच ना, तर तुम्ही आज नाश्ता करण्यासाठी बाहेर जा असं बोलतात. आता ही कल्पना दोघांना खूप आवडते. इकडे ही खूप विचारत असते. त्याच वेळेस पाठीमागून सचिन तिला आवडतो आणि आपण बाहेर कुठेतरी नाश्त्याला जाऊयात असं बोलतो. त्यावेळेस बाहेर नको, आपण इथेच ऑर्डर करूयात असं बोलल्यानंतर तो हट्ट करतो आणि दोघेही बाहेर जायला तयार होतात. तसेच हे दोघेही तयार होऊन बाहेर निघतात. आता प्रथम त्या हॉटेलमध्ये अर्जुन आणि सायली येतात. बसल्यानंतर चांगली ऑर्डर देतात. इडलीची ऑर्डर ते देतात. ते एवढंच काय, तर त्याच ठिकाणी त्याच हॉटेलमध्ये सचिन आणि ही साक्षी देखील येतात. अगदी दोघांच्यामध्ये फक्त पार्टिशन असतं. काही योगायोग असावात. तुम्ही मास्क काढत नाहीत, मला तुला बघायचं आहे असं सचिन बोलतो आणि ऑर्डर द्यायला जातो. ज्यावेळेस तो ऑर्डर द्यायला जातो त्याच वेळेस पलीकडून अर्जुन देखील आलेला असतो. तर त्याचं तोंड लपवतो आणि तो पटकन त्याच्याकडे निघून जातो. वेटर इकडून हाका मारतो की तुमचं पार्सल घ्या. त्यावेळेस अर्जुन इकडं निघून येतो आणि ही साक्षी तिथं पार्सल घ्यायला जाते. त्यावेळेस साक्षी आणि हिचे धडक होते आणि साक्षीला ती सायली ओळखते. ती पटकन चेहरा झाकते आणि गॉगल घालून निघते. तर ही खूप घाबरली. ही तिला ओळखते. तिचा पाठलाग करायचं ठरवते. ती अर्जुनला हाका मारते, पण अर्जुन बोलतो असं काय शक्य आहे, तिचा तर खून झाला आहे आणि फ्युनरल देखील झालं आहे. बाहेर येऊन बघतात तर ती कुठंच नसते. त्यावेळेस ती गाडीमध्ये असते. खूप विचार करत असते. आता काय करायचं तिला प्रश्न पडला असतो. सचिन खोलून विचारतो, पण ती सचिनला नाकारते आणि जा इथून असं बोलते आणि ती स्वतः निघून जाते. इकडे सुभेदारांच्या घरी प्रिया सर्वजण कुठं गेले असं विचारते. त्यावेळेस ती उत्तर काही देत नाही. त्यावेळेस तिथं रविराज आणि प्रतिमा येतात आणि त्या प्रतिमा त्याला साक्षी विचारते, नागराज काका असे काय वागू शकतात. त्याच्यावेळेस साक्षीचा फोन या प्रियाला येथून ती बोलण्यासाठी निघून जाते. आता त्याच्यावेळेस सायली घरामध्ये येते. विचारात तेच असतं की साक्षी जिवंत कशी काय, तीच होती नक्की. तर कल्पना विचारते पण काही उत्तर देत नाही. इकडं प्रिया आणि साक्षीमध्ये वाद चालू असतात की तू असं काय केलंस, तू कसं काय तिला दिसलीस, तू बाहेर नको फिरत जाऊ असं ती बोलते. सचिनला ती भेटते आणि मी तुझा खून करून टाकणार असं ती बोलते. आता हे पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला दिसणार आहे. तर इकडं सायलीचा हात पोळल्यानंतर चक्क प्रतिमा तिला तन्वी बोलते आणि मलम लावते. आता पुढील भागामध्ये काय घडेल हे खूप रंजक असणार आहे.